आणि आता बातम्या पाहायच्यात सविस्तर। अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या दिवशी 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचं प्रकरण हे ताजं असतानाच एनडीटीव्ही मराठीच्या हाती अल्पसंख्याक विभागाच्या एका महिला अधिकाऱ्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप लागली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये अल्पसंख्याक विभागात शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचं काम हे कसं चालतं, त्या बदल्यात आपण कसे आणि किती पैसे घेतो याची सगळी माहिती या महिला अधिकाऱ्याने दिली आहे। एका शाळेची फाईल मंजूर करायला किमान 1.5 ते 2 लाख रुपयांची लाच घेतली जात असल्याचं ही महिला अधिकारी एका व्यक्तीला सांगतेय। ही ऑडिओ क्लिप एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे, त्यामुळे केवळ यात 75 फाईल्स पुरताच हा विषय मर्यादित नाही। किमान 1.5 ते 2 हजार शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या बाब समोर येते। त्यामुळे या रॅकेटमध्ये केवळ एखादा अधिकारी नसून वरिष्ठ पातळीवरचे अनेक अधिकारी गुंतल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे आता चौकशीचा फास या अधिकाऱ्यांभोवती आवळला जातो का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान ही ऑडिओ क्लिप काय आहे ती ऐकूयात, मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी एनडीटीव्ही मराठी करत नाही। बसला होता परवा दिवशी, त्या आधी पूर्वी तोच आलाय वरून, एक गोंदियावाला गेला होता ना, तो 1.5 लाखात करून आलाय। तो जास्त दुखला म्हणतोय पण तो 3 लाख काही तयारच होईना। आता ते लोक म्हणतात 1 लाख रुपये काय आणून देता मंत्र्याचे, 2-2 लाख रुपये तरी कमी दिले पाहिजे तुम्ही एका संस्थेचे। काय एकदम हे खरं नाही त्यांचं। आता कसं होतंय हे बाकीचं पण सगळंच ह्या छोट्या छोट्या संस्थांमुळे आमचं मला नाच पण नाही भेटत। ह्या मागच्या आठवड्यात त्या लोकांकडे गेलेलं तर मला तिकडे गेलं ना, तिकडं खाली आम्हाला आलं, मधल्यानेच खाऊन घेतलं। त्यामुळे ते क्लिअर हिशोब द्यायला लागतोय आता त्यांना। त्यात ते बोलले की 1 काय देताय तुम्ही, 2 तरी दिले पाहिजेत वरती, छोटी असली तरी। तर मी आठवड्याला 10 काढेन 2 वाल्या म्हणले तर त्यांनी परमिशन दिली। सगळीच यादी त्यांना, पण जे छोटे लोक ना ती पण परमिशन आपल्याला करू दिली। काय होतंय ते म्हणतात कुठलं केलेलं बघ, अहो मी तुम्हाला ह्याचे चांगले पैसे मिळवून दिले असते 10-15 मंत्र। माझ्या विश्वास असल्यासारखं होतं की त्यांनी खाली घेतले काय आणि मग आपल्याला कमी आणून देत आहेत म्हणून ते म्हणतात ते पुढेच घेतले त्यांनी, पण त्यांनी कोणालाच दिले नाही। त्याच्या बरोबर भंडारावाला होता, तो म्हणतोय त्याला 1.5 मध्ये केले वरवत्ती। त्याला समजून सांगून काल आम्ही 2 दिवस थकलो की खाली काहीच केलं नाही त्यांनी, 1.5 परस्पर 2 तरी तुला हे करू। काल तो परत गेला निघून न बोलता, 2 पण करायला होता तयार। माझं नाव येत नाही, शेवटी माझंच येत आहे नाव किती काय केलं तर। म्हणून मग मी पण म्हणते की सगळं करायचं आणि माझाच तोटा असं होतं। त्या दिवशी पण म्हणलं जाऊ द्या, म्हणलं पटका फाईल। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माझे सहकारी विनोद तळेकर जोडले जाणार आहेत थोड्याच वेळात। आपण पाहतोय रॅकेटमध्ये वरिष्ठ पातळीवरचे काही अधिकारी देखील यात असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या अधिकाऱ्यांभोवती पण आता कारवाईचा चौकशीचा फास आवळला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। केवळ 75 शाळांपुरतं हे प्रकरण आता मर्यादित राहिलेलं नाही हे स्पष्ट होतंय। अल्पसंख्याक शाळांना अजित पवारांच्या निधनानंतर तातडीनं अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्यात आलं आणि यामागे आणखी मोठा गैरप्रकार होत असल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवारांच्या अपघाती निधनाच्याच दिवशी 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचं प्रकरण ताजं होतं, मात्र आता त्यानंतर एनडीटीव्ही मराठीच्या हाती ही ऑडिओ क्लिप लागली आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत, माझे सहकारी विनोद तळेकर सध्या संपर्कात आहेत आपल्या। विनोद, अतिशय मोठं आणि गंभीर प्रकरण म्हणावं लागेल। केवळ 75 प्रमाणपत्रांपर्यंत नाही तर एक मोठं रॅकेट या मागे असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी तन्मय, आपण जसं बघितलं की जवळपास 1.5 ते 2 हजार फाईल्स गेल्या काही महिन्यात अशा पद्धतीनं त्यांना अल्पसंख्याक दर्जा दिला गेला। आणि या शाळांचं वैशिष्ट्य असं असतं की या शाळांना काही नियम लागू होत नाहीत। उदाहरणार्थ आरटी कायदा त्यांना लागू होत नाही, म्हणजे या सगळ्या हाय प्रोफाईल शाळा असतात, यामध्ये 25% गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची जी अट आहे आरटी अंतर्गत ती या दर्जा मिळाल्यामुळे लागू होत नाही। त्याचबरोबर टीईटी परीक्षा जी इतर शिक्षकांना द्यावी लागते, या शाळेमध्ये शिक्षक जे शिकवत असतात त्यांना ही टीईटी परीक्षा देण्याची म्हणजे देण्याची गरज नसते, यातनं सुद्धा त्यांना सवलत मिळते। अशा अनेक सवलती या दर्जा अंतर्गत मिळत असतात। त्यामुळे हे प्रमाणपत्र मिळावं यासाठी हाय प्रोफाईल शाळा ज्या आहेत, ज्यांची फी वर्षाला 1.5 ते 2 लाख रुपयांच्या वर आहे, अशा शाळा प्रयत्नशील असतात। हा झाला फायद्याचा मुद्दा। पण जे नेक्सस समोर येते त्यानुसार हे फक्त एखाद्या मिलिंद शेवणाई किंवा एखाद्या कुठल्या अधिकाऱ्याचं काम नाहीये, तर यामागे मोठं नेक्सस कार्यरत आहे, मोठं रॅकेट आहे, अनेक अधिकारी यात गुंतलेले आहेत। आणि विशेष करून एका महिला अधिकाऱ्याचं नाव सातत्यानं पुढे येतंय। ही महिला अधिकारी साधारण 4 ते 5 लाख रुपये एका फाईल मंजूर करण्याचे घेत होती।
ज्या शाळांची फाईल मंजूर केली जात होती त्या शाळेकडनं जवळपास 4 ते 5 लाख रुपये घेतले जात होते. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्या जात होत्या आणि त्यामुळे यामागे एक मोठं रॅकेट आणि या रॅकेट आता उघड होण्याची गरज आहे. आता अर्थात आपल्याला जी ऑडिओ क्लिप मिळालेली ती महिला अधिकारी एका दुसऱ्या व्यक्तीला सांगते कशा पद्धतीने हे काम चालतं. ती दुसरी व्यक्ती कदाचित एखाद्या शाळेची संचालक असू शकते किंवा त्या महिला अधिकाऱ्याची एखादी सहकारी असू शकते. पण कशा पद्धतीनं पैसे घेतले जातात आणि 2 अधिकाऱ्यांची नावं या क्लिपमध्ये त्या महिला अधिकाऱ्याने घेतलेली आहेत. या 2 अधिकाऱ्यांनी कसे पैसे घेतले आणि इतर कोणालाच ते पैसे दिले नाहीत अशा स्वरूपाचं संभाषण या महिला अधिकाऱ्याचं आणि समोरच्या व्यक्तीचं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा या पैसे वाटमारीवरनं वाद आहेत आणि या वादातनं ही क्लिप बाहेर आलेली आहे. फक्त अल्पसंख्याक दर्जाच्या या शाळाच्या मंजुरीमध्ये फक्त 75 शाळांचा हा मुद्दा नाही आहे, तर जवळपास 1,500 ते 2,000 शाळा अशा आहेत की ज्या शाळांना मंजुरी देण्यात आलेली आहे. याचा अर्थ जर एका शाळेमागे 4 ते 5 लाख रुपयांचा व्यवहार असेल तर किती कोटीमध्ये हा सगळा व्यवहार होत असेल याची आपण कल्पना करू शकतो. या ऑडिओ क्लिपमध्ये अजून एक मुद्दा ही महिला अधिकारी बोलते आहे. ती असं म्हणते की साहेब असं म्हणतायत की जर तुम्ही पैसे नीट दिले तर एका आठवड्यात मी 4 ते 5 प्रकरणं सुद्धा मार्गी लावू शकतो. याचा अर्थ जर एका अधिकाऱ्याला एका आठवड्यात 4 ते 5 लाख रुपये एका फाईल मागे मिळत असतील आणि तो जर 4 ते 5 प्रकरण मार्गी लावत असेल तर आठवड्याची कमाई जवळपास 25 लाखांच्या घरात जाते. आपल्याला यावरनं लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय. म्हणजे नुसती वरवरची चौकशी होऊन किंवा एखादा अधिकारी बदली करून हे प्रकरण थांबणार नाही आहे, तर यामध्ये सखोल चौकशीची गरज आहे. आणि जे अधिकारी यामध्ये गुंतलेले आहेत त्या प्रत्येक अधिकाऱ्यापर्यंत चौकशीचा फास आवळला गेला पाहिजे आणि त्यातनं सत्य काय ते समोर येईल. पण एक गोष्ट स्पष्ट आहे या क्लिपमध्ये आणि या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे अनेक पुरावे आहेत ते आपण दिवसभरात दाखवणार आहोत. पण यावरनं एक लक्षात येते की अल्पसंख्याक विभागात मोठ्या प्रमाणात घोटाळा होतोय, कोट्यवधींचा घोटाळा होतोय आणि या सगळ्याची चौकशी रीतसर होणं गरजेचं आहे. फक्त एका अधिकाऱ्याच्या बदलीने हे काम थांबणार नाही आहे. आता अधिवेशन तोंडावर आहे, त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याची बदली करून एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित करून सरकार यातनं बाजूला होऊ इच्छित आहे. पण जर चौकशी सखोल झाली तर यात अनेक बडे अधिकारी समोर येऊ शकतात. तन्मय, अगदी. पण विनोद, हाच मुद्दा आहे ना की झिरो टॉलरन्स पॉलिसी असलेलं एकीकडे दावे केले जातात आणि दुसरीकडे मात्र लाच घेताना पकडला जातो अधिकारी एसीबीच्या. दुसरीकडे आता आपण काढलेलं प्रकरण बाहेर येतं, 75 प्रमाणपत्रांच्या व्यतिरिक्त लाच घेतली जाते. अनेक प्रकरणं आहेत. मग झिरो टॉलरन्स पॉलिसी गेली कुठे हा सवाल उपस्थित होतोय. अर्थात सांगायला आणि दावे करायला अनेक पॉलिसीज अनेक धोरणं या गोष्टी असतात, पण प्रत्यक्षात काम कसं मंत्रालयात चालतं आपण सर्वच जण जाणतो. आपणच नाही, फक्त माध्यमकर्मीच नाही तर सर्वसामान्यांना सुद्धा तो अनुभव असतो. आपलं एखादं छोटंसं काम असेल तर त्याला किती वेळ लागतो आणि एखाद्या अशा पद्धतीने नेक्सस मधलं काम असेल, एखाद्या बड्या संस्थेचं काम असेल तर ते किती चुटकीसरशी होतं. आणि यात तर तो प्रकार एकदम स्पष्टपणे दिसतोय. म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता आणि या दुखवट्या दरम्यान जर मंत्रालयात कामं होत असतील तर हा भ्रष्टाचार कुठल्या लेवलपर्यंत गेला याची सुणूक या माध्यमातून दिसते. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तन्मय, सगळ्यात गंभीर बाब आहे की 75 शाळांची हे प्रकरण नाहीये, तर यामध्ये जवळपास 1,500 ते 2,000 शाळांना यापूर्वीच प्रमाणपत्र दिली गेली आहेत. यापुढेही अनेक प्रमाणपत्र दिली गेली असती. आता हे प्रकरण पुढे आल्यामुळे कदाचित त्यावर एक सिस्टीम बसवली जाईल. पण यापूर्वी झालेल्या भ्रष्टाचाराचं काय, त्यामध्ये गुंतलेल्या अधिकाऱ्यांचं काय, हा प्रश्न महत्वाचा आहे आणि तो प्रश्न आज उत्तर त्याचं जाणून घेण्याचा आपण दिवसभर प्रयत्न करणार आहोत. या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे अनेक पुरावे आलेले आहेत. हळूहळू ते पुरावे आपण पुढे नेणार आहोत. पण आता ही जी ऑडिओ क्लिप आली आहे त्यातनं कशा पद्धतीनं हे नेक्सस चालतं, कशा पद्धतीनं हे रॅकेट चालतं, कशा पद्धतीनं देवाणघेवाणीचे व्यवहार चालतात ते पाहणं महत्वाचं असेल. कदाचित आता या ऑडिओ क्लिपमध्ये जो आवाज महिला अधिकाऱ्याचा आहे त्या विभागातल्या अधिकाऱ्यांनी या महिलेचा आवाज ओळखला असेल, त्यांना पूर्णतः कल्पना असेल की ही महिला कोण आहे. चौकशीतून ही बाब समोर येणं गरजेचं आहे. अगदी. चौकशी होते का, कारवाई होते का हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार. आणि कारवाई होईपर्यंत एनडीटीव्ही मराठी या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाईल आणि तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करत राहील. धन्यवाद विनोद, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ओळख पुढच्या बातमीकडे. महत्वाची बातमी. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर काही तासातच राज्यातील शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देणारे प्रमाणपत्र जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. सामान्य प्रशासन विभागानं अल्पसंख्याक विकास विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्या बदलीचे आदेश जारी केले. सचिव रुचेश जयवंशी आणि उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्या आदेशानंच प्रमाणपत्र वाटप झालं का याची खात्याअंतर्गत चौकशी तटस्थ वरिष्ठ अधिकारी मार्फत केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. सचिव रुचेश जयवंशी या आधी काही वादग्रस्त प्रकरणात चर्चेत राहिल्याचं पुढे आलंय. यावरून चौकशी होण्याची शक्यता आहे.